हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी
लटिके पुराण लटिके पुराण लटिके पिंडाच्या लागलो तुझे चरणा हो स्वामी कृपया देवा यावरी न करावा सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा तेरा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा जीव तोची देव भोजन ते भक्ती जीव तोची देव भोजन ते भक्ती मरण तेची मुक्ती पाषांड्याची पिंडाच्या पोषके नागविले जन लटिके पुराण केले वेद मनाला तैसा फिरते विचार म्हणती संसार नाही पुन्हा का म्हणे पाठी प्रति यमदंड पाप पुण्य लंड न विचारिते पिंडाच्या पोषके नागविले जन पोषके लटिके पुराण केले वेद जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीकांत महाराजांचा 947 क्रमांकाचा अत्यंत महत्वाचा असा हा अभंग आहे ज्यामध्ये श्री महाराजांनी मनुष्यानं आपल्या जीवनात कशाचा अवलंब करू नये किंबहुना ज्याचा अवलंब केल्यानंतर मनुष्याच्या जीवनात पतन हे निश्चित असतं ज्याचा अवलंब केल्यानंतर मनुष्याच्या जीवनात शिक्षा ही निश्चित असते ज्याचा अवलंब केल्यानंतर संत आणि शास्त्र त्या जीवनाचा धिक्कार निश्चितपणे करतात अशा प्रकारचं जीवन कुणाचं असतं आणि त्याचं स्वरूप काय आहे याचं वर्णन या अभंगामध्ये महाराजांनी केलेलं आहे वस्तुतः अशी गोष्ट आहे की जे करावं ते सांगावं जी गोष्ट करायची त्याबद्दल उहापोह करावा एकादशी करा रोज स्नान केलं पाहिजे रोज संध्या केली पाहिजे रोज ब्रह्मयज्ञ केला पाहिजे विद्यार्थ्यांनी रोज अग्निकार्य केलं पाहिजे भगवंताची पूजा नियमानं झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगाव्यात ज्या करायच्या आहेत त्या करण्याच्या गोष्टी सांगत असताना कुणी कुणी केल्या याबद्दल सांगितलं गेलं पाहिजे पण ज्या करू नयेत आणि ते कोण करीत नाही हे सांगण्याची आवश्यकता काय असते त्याज्यतेजा लागी जाणावे जरी अनुपयोगी अशा प्रकारचं माऊलींनी केलेलं वर्णन आहे की त्याज्य गोष्टीचं वर्णन भगवंतानं भगवद्गीतेत केलं शास्त्रातही अनेक ठिकाणी येतं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांनी पूर्वपक्षाच्या रूपानं या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मांडल्या हे का मांडायचं याचं कारण आहे की आपल्याला काय करू नये हे व्यवस्थित कळलं पाहिजे आपल्याला कशाचा त्याग करायचा आहे हे कळलं पाहिजे वेत बाहेरही घालीजे हे जे वर्णन आहे हे वर्णन याच पद्धतीचं आहे असो म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे असे निषेधमुखानं वर्णन करणारे काही अभंग आहेत काही विधेयमुखानं वर्णन विधिमुखानं वर्णन करणारे अभंग आहेत त्याप्रमाणे काही निषेधमुखानं वर्णन करणारे अभंग आहेत त्यातला हा अभंग आहे
अभंग निषेधाचाच आहे. पण महाराजांच्या अभंगांचं हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक अभंगामध्ये महाराज एखादा तरी असा नवा मुद्दा सांगतात की ज्याचं चिंतन करीत असताना आपल्याला काही नवीन माहिती मिळते. आणि या ठिकाणी महाराजांनी त्याला अनुसरूनच पाखंड म्हणजे काय याबद्दलचं केलेलं वर्णन. पाखंडी लोक कसे असतात? कारण जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अवताराचा उद्देश महाराजांनी स्पष्ट सांगितला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, असं वर्णन महाराज करतात. नाही भीडभार, तुका म्हणे साना थोर. कोण मोठे कोण लहान आहे याच्याबद्दल आमची भीडभार नाही. आम्ही भीडभार ठेवत नाही, भीडही ठेवत नाही तर कुणाचा भारही ठेवत नाही. कुणाचे मिंधे होऊन आम्ही राहत नाही, कारण आम्हाला कुणाकडून कशाचीच अपेक्षा नाही. मग जे धर्म करीत असतील त्यांचं पालन आणि आमच्याकडूनही धर्माचं पालन या गोष्टी आमच्याकडून होतात. आणि जे पाखंडी आहेत त्या पाखंडी लोकांचं तिथल्या तिथंच त्याला फजित करून, त्याला लोकांमध्ये निंदित करून सोडणं हे आमचं काम. आणि याच्याकरता आम्ही आलो आहोत. हे जगद्गुरु शंकराचार्यांनी केलं. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांनी हेच केलं. किंबहुना जगद्गुरु पदाची व्याख्याच ही आहे, जगती गुरु यहा सहा. गुरु म्हणजे टिकणारा, जगामध्ये जो टिकतो त्याला जगद्गुरु म्हणतात. जगामध्ये जो सर्वोत्तम म्हणून सिद्ध होतो त्याला जगद्गुरु म्हणतात. आणि हे जगद्गुरुत्व श्री तुकाराम महाराजांना त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध आहे, हे आहेच आहे. पण रामेश्वर भट्टांनी पहिल्यांदा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना जगद्गुरुत्व दिलं. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सगळ्यांचा येथून या. आणि हे वर्णन रामेश्वर भट्ट करतात. ते वर्णन रामेश्वर भट्टांनी केलं हे नाही आहे. ही गोष्ट माऊलींनी रामेश्वर भट्टांना सांगितली. म्हणून हे जगद्गुरुत्व त्यांना ज्या रूपानं मिळालं अशा या अलौकिक सत्पुरुषाला जे त्याज्य आहे ते सांगण्याची जबाबदारी पण तितक्याच महत्त्वाने येते. आणि म्हणून आज महाराज पाखंडी व्यक्ती जी आहे ती कशी असते आणि पाखंड म्हणजे काय याबद्दलचं या ठिकाणी वर्णन महाराज करतात. आम्हाला श्रीखंड माहिती आहे, आम्हाला लोखंड माहिती आहे, आम्हाला वेखंड माहिती आहे, पण पाखंड म्हणजे नेमकं काय? जसं लोखंड आहे तसंच पाखंड आहे का? जसं वेखंड आहे, वेखंड औषध आहे, लोखंड धातू आहे, श्रीखंड तोंडाला पाणी येऊ देऊ नका. पण एक खाण्याचा अतिशय आवडणारा, सर्वांना आवडणारा पदार्थ आहे, तसं ते पाखंड आहे का? नाही. श्रीखंड आणि पाखंड हे दोन शब्द आहेत, पण या दोन शब्दामध्ये खंड या शब्दाची व्याख्या बदलते. म्हणून दिसायला सारखे शब्द असले तरी सुद्धा यांचे अर्थ भिन्न आहेत. खंड या शब्दाचा एक अर्थ श्रीमद भागवतकारांनी सांगितला, लिंगम खंडम इहोच्यते. खंड या शब्दाचा अर्थ लिंग म्हणजे चिन्ह असा आहे. खंड म्हणजे चिन्ह. तर श्रीखंड शब्दाच्या अर्थाची व्युत्पत्ती करीत असताना श्रिया खंडम यत्तत् श्रीखंडम, श्रीचं म्हणजे लक्ष्मीचं जे चिन्ह आहे त्याला श्रीखंड म्हणतात. भगवंताला आपण जेव्हा चंदन लावतो त्यावेळी एक श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम. सगळा विस्तार करत नाही, पण श्रीखंड, श्री लक्ष्मीचं चिन्ह आहे. चंदन, अष्टगंध, कुंकू हे लक्ष्मीचं चिन्ह आहे, हे शुद्धत्वाचं चिन्ह आहे. आपण
गंध कधी लावित नाही तो, ज्यावेळी अशौच असेल तेव्हा लावत नाही. म्हणजे अपावित्र्य असताना लोकांनी आपलं दर्शनही घेऊ नये अशी स्थिती असताना गंध लावू नये असे. आता आजकाल सततच कुणीच लावित नाही, हा भाग स्वतंत्र. पण पावित्र्य, ऐश्वर्य, मांगल्य यांचं चिन्ह काय तर गंध आहे. श्रीखंडम श्रीखंड, दिव्य चंदन हे मांगल्याचं प्रतीक आहे. म्हणून तिथे आणि श्रीखंड ज्यावेळी आपण ते खातो त्यालाही श्रीखंड आपण म्हणतो. ते सुद्धा सामान्य मनुष्याच्या घरी श्रीखंड तितकं उपलब्ध होत, आता सगळ्यांकडेच उपलब्ध होतं असू देत, पण पूर्वीच्या काळी सगळ्यांकडे उपलब्ध होत नव्हतं. ऐश्वर्याचं चिन्ह म्हणून श्रीखंड पाहिलं जात होतं, म्हणून त्याला श्रीखंड म्हटलं गेलं. पण पाखंड म्हणजे काय हो तर पा शब्दाचा अर्थ स्वतंत्र आहे आणि खंड शब्दाचा अर्थ स्वतंत्र आहे. पा शब्देन त्रयीमतः, व्याख्याकारांनी कोशकारांनी पा शब्दाचा अर्थ त्रयी असा केला, म्हणजे 3 वेद त्याला पा म्हणतात. आणि खंड म्हणजे काय तर खंडयती यहा सहा पाखंड, त्या वेदांचं जो खंडन करतो त्याला पाखंड म्हणा, त्याला पाखंडी म्हणा. म्हणजे वेद भगवंतानं ज्या आचाराचं वर्णन करून ठेवलं तो आचार अजिबात पाळू नये असं छाती ठोकपणे जो सांगतो त्याला पाखंडी म्हणतात. आता अशा प्रकारची पाखंडिता जी आहे ती का निर्माण झाली असेल हा महत्वाचा प्रश्न. भगवंताच्या इच्छेनं शास्त्रांचं निर्माण होणं हे आपण समजू शकतो. जगाला सन्मार्गाला लावण्याकरता शास्त्रांचं निर्माण होणं हे भगवंताच्या इच्छेनुसार होतं, ही सरळ गोष्ट आहे. मग भगवंताच्याच इच्छेनुसार या लोकायतिकाची किंवा चारबाकाची किंवा पाखंडी लोकांची निर्मिती झाली का तर याबद्दल इतिहासकारांनी काही थोडंसं संशोधन करून ठेवलं आणि ते संशोधन अशा पद्धतीचं आहे आणि त्याला एक प्रमाण आहे, शास्त्राचं प्रमाण आहे. दीर्घेन कालेन अनुष्ठात तृणाम कामोद्भवात असं एक सूत्र आहे, एक वाक्य आहे. आचार्यांनी भगवद्गीतेच्या भाष्याच्या उपोद्घातामध्ये हे वाक्य घातलेलं आहे की दीर्घकाळ कोणत्याही चांगल्या कार्याचं अनुष्ठान केलं युगस्वान मनवे प्राह मनु इक्ष्वा कवे अब्रवी, त्याच्यापुढे तो योग लोकला तो कसा लोक तेव्हाचा. तर हा योग का लोकतो तर याचं कारण आहे की दीर्घेन कालेन अनुष्ठात तृणाम कामोद्भवात. दीर्घकाळ एखाद्या चांगल्या कार्याचं अनुष्ठान, चांगलं सत्कार्य ते चालत राहिलं, पण गोष्ट अशी आहे की काही काळानंतर चांगल्या गोष्टीची सुद्धा घीण बसते, त्यात काम निर्माण होते, त्यात इच्छा निर्माण होते आणि मग ते चांगलंच काम मनुष्याच्या अकल्याणाला कारण ठरू शकते. आणि यात एक गोष्ट असते की चांगलं करीत गेलं, वडिलांनी चांगलं केलं, मुलाला त्याच्यापेक्षा चांगलं करावं वाटतं, त्याच्या मुलाला त्याच्यापेक्षा चांगलं करावं वाटतं आणि असं करीत 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 जर नियमाचं काटेकोरपण आणि नियम कठीण पुढं चालत गेले तर पुढे एखादी पिढी अशी येते की जाऊ द्या, इतकं कडक कुठं पाळीत असतील तर दुसरे कुठे पाळत तर जाऊ द्या, आम्हाला काहीच करायचं. आणि अशी भूमिका येत गेली तर त्यातून जे तयार होतं त्याला पाखंड म्हणतात. आणि वैदिक काळ असेल, ब्राह्मण काळ असेल, या काळामध्ये यज्ञयागादी साधनांचं जे मोठेपण होतं किंवा जे आधिक्य होतं त्या आधिक्याचा परिणाम हा झाला की काही लोक असे बाजूला निघाले ते त्यांनी आम्हाला हे काहीच करायचं नाही अशा प्रकारची भूमिका मांडली. आणि चारवाकाला दर्शन का म्हणायचं, द्रष्ट्यापासून जे निर्माण होतं त्याला दर्शन म्हणतात. आणि द्रष्टा कोण असतो, ऋषींना द्रष्टा का म्हटलं तर याचं वर्णन केलंय ऋषयो मंत्रदृष्टार आहे. ऋषी कोण तर मंत्राचे द्रष्टे जे असतात त्यांना ऋषी म्हणतात. तर मंत्राचं दर्शन ज्यांना होतं अशा प्रकारचेच एखादे ऋषी
जर या अतिरेकामधून बाजूला आले आणि त्यांच्याकडून जर असं काही घडलं तर त्याला दर्शन ही संज्ञा प्राप्त होते. आणि हीच गोष्ट झाली या चार्वाक दर्शनाची. या निमित्तानं जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पाखंडी म्हणजे लोकायतिक, पाखंडी म्हणजे चार्वाक यांच्याबद्दल वर्णन करतात. यांच्याबद्दलचं केलेलं वर्णन आपल्याला तिथे थोडक्यात दिसतं. पण महाराजांनी केलेलं थोडक्यात जे वर्णन आहे त्या वर्णनाचाच इतिहास जर पाहायचा झाला तर त्याची मीमांसा अशा पद्धतीने आपल्याला करता येईल. म्हणून हे ऋषी कोण होते तर लोक नावाचे ऋषी आहेत. बृहस्पती गोत्रामध्ये निर्माण झालेले लोक ऋषी आहेत आणि त्यांचे चिरंजीव त्यांचं नाव लोक्य असेल. आणि त्यांनी जेव्हा या आदित्यामधून म्हणजे सत्कार्याच्या अनुष्ठानाच्या अतिरेकामधून स्वतःला बाजूला करून घेतलं आणि आता आपल्याला हे पाळायचं नाही, काही झालं तरी पाळायचं नाही, आणि त्याकरता स्वतःचं शास्त्र निर्माण केलं. ते लोक ऋषीचे चिरंजीव त्यांचं नाव चार्वाक आणि लोक्य, लोक ऋषीचे चिरंजीव म्हणून लौक्य आणि लौक्य त्यांचं नाव चार्वाक. तर अशा प्रकारचे चार्वाक ऋषी निर्माण झाले आणि त्यांनी ते शास्त्र निर्माण केलं, त्याला लोकायतिक असं म्हणतात. अशा प्रकारचं जे शास्त्र आहे या लोकायतिकाचा सुद्धा इतिहास आहे की ते कधी निर्माण झाले होते तर शालिवाहन शक आत्ता जे चालू आहे ते 1943 वर्ष झाले. त्याच्या आधी जे युधिष्ठिरांचं शक होतं त्या युधिष्ठिरांच्या शकामध्ये 661व्या वर्षी म्हणजे साधारणतः यांचा शक 800 वर्षाचा होता युधिष्ठिरांचा आणि त्याच्या पुढचे 1900 वर्ष म्हणजे म्हणजे 2100 वर्षापूर्वी 2100-2200 वर्षापूर्वी या चार्वाकाचा जन्म झाला. इंदुकांत आणि आई स्रग्विणी यांच्या पोटी हा जन्म झालेला आणि त्यानंतर हा झाला कधी तर त्याचंही वर्णन आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे परवा दिवशीच त्यांचा वाढदिवस होईल. म्हणजे चार्वाक आणि भगवान बुद्ध हे एकाच दिवशी जन्माला आलेले आहेत. आणि नंतर 727 युधिष्ठिर शके 727 या दिवशी पुष्कर तीर्थात यज्ञगिरी या पर्वतावर यांचा मृत्यू झाला असं म्हणतात. यज्ञगिरी पर्वतावर युधिष्ठिर शके 727 या शकात त्यांचा मृत्यू झाला असं वर्णन आहे. हे वर्णन 50-60 वर्ष जगले आणि 50-60 वर्षात त्यांनी अलौकिक अशा प्रकारचे सिद्धांत निर्माण करून ठेवले हो. तर मला बोलायचं आहे हे वर्णन आपल्याला आपल्या इतिहासात जास्त सापडत नाही, पण जैन धर्माच्या इतिहासात आणि बौद्ध इतिहासामध्ये याचं वर्णन व्यवस्थितपणे केलेलं आहे प्राचीन चरित्रकोशामध्ये. तर चार्वाक म्हणजे काय? चारु नाम लोकसम्मतम वाक्यम यस्य सह चारुवाक. चारु वाक यस्य सह चारुवाक म्हणजे काय तर लोकांना आवडणारं बोलणारा. आता बघा आत्ताची कीर्तनं बघा, आत्ताची प्रवचनं बघा, सिद्धांताप्रमाणे जास्त बोलली जातात तर लोकांना आवडलं असं जास्त बोललं जातं. लोक बसले पाहिजे, लोकांना आवडलं पाहिजे, मग ते सिद्धांताला योग्य असेल किंवा नसेल याचा विचार केला जात नाही. क्षमा मागून बोलतो अशा पद्धतीचं बोलणं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दिसेल की जे शास्त्राचं अगदी 1% आणि लोकांना आवडेल असं 99% असं जिथं बोललं जातं, ही वाणी कीर्तनाची जरी असली तरी सुद्धा ही वाणी चार्वाक वाणीच आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि म्हणून अशा प्रकारच्या या चार्वाकांनी ज्या ज्या गोष्टी निर्माण अजून एक चार्वाक आहे महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. दुर्योधनाचा अत्यंत जवळचा अत्यंत निकटचा अशा प्रकारचा सल्लागार म्हणून
मित्र म्हणून हा चार्वाक येतो. ज्यावेळी सगळ्या कौरवांचा मृत्यू झाला त्यावेळी हा चार्वाक सगळ्या पांडवांच्या जवळ आला. युधिष्ठिर अश्वमेध यज्ञाची तयारी करीत होते आणि त्यावेळी आला आणि त्याला म्हटलं, बाबा रे, एवढी यज्ञाची तयारी करायला लागला, सगळं बरोबर आहे, पण यज्ञ करतो, पण तुझी परिस्थिती अशी आहे, 100 चुहे खाके बिल्ली हाजकोचेली, 100 उंदरं खाऊन एखाद्या मांजरीने तीर्थयात्रेला जावं, तशी तुझी परिस्थिती आहे. अरे सगळ्यांना मारलं की रे तू, सगळे तुझे गुरु मारले, अमुक मारले, तमुक मारले, आणि आता यज्ञ करायला लागला, काय पावन होणार आहे तुझा यज्ञ? का बोलत होता? बुद्धिभेद करण्याकरता. आणि त्यावेळी सगळे ब्राह्मण भयभीत झाले. म्हणजे यज्ञ करायला आलेले सगळे ब्राह्मण त्यावेळी भयभीत झाले आणि भयभीत झालेल्या ब्राह्मणांनी यज्ञ सोडून द्यायचं ठरवलं. मग भगवान श्रीकृष्ण तिथे आले. भगवान श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलं की हा मोठा तपस्वी आहे, पण गोष्ट अशी आहे, तपस्वी जरी आहे तरी सुद्धा असत्य भाषण हा करतो आणि त्यामुळे त्याच्याकडून ब्राह्मणांचा अवमानही झालेला आहे, पण ब्राह्मणाकडून त्याचा वध होणार आहे हे त्याचं भविष्य भगवान श्रीकृष्णाने तिथे सांगितलं. हो, त्याचा होणार. पुढे ब्रह्मतेजानं हा दग्ध झाला हा इतिहास आहे. म्हणून चारुवाक म्हणजे काय? कल्याणाचं न सांगणारा, आवडेल असं सांगणार. दुर्योधनाचं पतन कशामुळे झालं हो? दुर्योधनाला जे मित्र मिळाले होते, कंसाला जे मित्र मिळाले होते, ते त्याच्या कल्याणाचं सांगत नव्हते, तर त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढून तू खूप मोठा आहे बाबा, तू करतो तेच बरोबर आहे हे सांगत. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्या जवळचे लोक आपल्याला असं बोलायला लागले तर लक्षात ठेवा, ते आपले आप्त नसतात. आप्त कोण असतो? आप्त शब्दाची व्याख्या काल आपण कदाचित धावत्या चिंतनात बोलूनही गेलो. आप्तस्तु यथार्थ म्हणतात. जे खरं आहे, जे कल्याणाचं आहे, ते बोलणारा जो असतो, ते सांगणारा जो असतो, त्याला आप्त म्हणतात. म्हणून यांना आप्त म्हणता येईल. लोकांना आवडत एवढंच बोलणं या चार्वाकांचं आहे. अशा प्रकारचे जे चार्वाक आहेत यांनी वेदाला सोडून सगळं केलं की आपण ते बोलणारच आहोत. आणि यांचं जे दर्शन आहे, किंबहुना यांनी जे जे वर्णन करून ठेवलेलं आहे, याचं वर्णन त्यांच्या शास्त्रामध्ये ज्या ज्या पद्धतीनं आलेलं आहे, हेच वर्णन जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगात करतात. जीव तोची देव, भोजनते भक्ती, मरणतेची मुक्ती पाषांड्याची. पाषांड्यांची इथे श आहे, पण सगळीकडे ख वापरलं जाते, पाखंड्यांची. तर जे पाखंडी लोक आहेत त्यांना जीवच देव. आपला जीव सदाशिव, एकटा जीव सदाशिव. आता वेदांत तत्वज्ञान हेच आहे, पण वेदांत तत्वज्ञान त्या जीवाला तृप्त करावं हे नाही सांगत, त्या जीवाची भक्ती करावी हे नाही सांगत. तो जीव जो परमात्मा रूप आहे त्यालाच ज्ञानानं युक्त करून परमात्म्यापर्यंत नेणं हे जीवनाचं कार्य म्हणून सांगितलं जातं. पण या जीवाशिवाय देव दुसरा कुठेच नाही. तोची इथं अन्याची व्यावृत्ती केली. जीव परमात्मा आहे हे म्हणणं वेदांत शास्त्राचं, आणि जीव हाच देव आहे, जीव देवच आहे हे म्हणणं वेदांत शास्त्राचं, आणि जीवच देव आहे बाकी काहीच देव नाही हे म्हणणं या लोकायुक्तांचं, की जीवच देव आहे बाबा, आपणच देव, दुसरे सगळे मारून टाकायचे. अशा पद्धतीचं बोलणं आहे. आणि त्याला तृप्त करण्याकरता आज इडली सांबर करा, मीची देव ऐसे सांगशी या लोक हां विषयाच्या सुखात टोकून. हां, विषयाच्या सुखात टोकून या. काही लोकांना मी परब्रह्म आहे, मी परब्रह्म आहे, मी परब्रह्म आहे हे सांगत बसतो, प्रवचन करतो, आनंद करतो सगळा, पण कशा करता? हां, प्रवचन झालं की खास जेवण आहे, अशी परिस्थिती असते. म्हणून हे तत्वज्ञान वेदांत तत्वज्ञान नाही, तर हे तत्वज्ञान चार्वाकाचं तत्वज्ञान. म्हणून जीवच परमात्मा आहे, इतर कुणीही परमात्मा नाही. कारण चैतन्याची उत्पत्ती जी आहे हे सांगत असताना
चार्वाक दर्शनानं वर्णन करून ठेवलं. चार्वाक दर्शनाची गंमत अशी आहे की स्वतंत्र सूत्र उपलब्ध होत नाही. मग एक ब्रह्मसूत्रातलं एक आत्मनः शरीरे भावात असं एक सूत्र आहे. तिसऱ्या अध्यायात आलेलं, तिसऱ्या पादात आलेलं 53व सूत्र आहे. काय? एकः आत्मनः शरीरे भावात. यामध्ये याच्यावर भास्कराचार्यांनी, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांनी, त्यानंतर नीलकंठांनी, श्रीधराचार्यांनी आणि मधुसूदनांनी त्यांच्या ग्रंथामध्ये, मधुसूदन सरस्वतींचा ग्रंथ कोणता? अद्वैत सिद्धांत. नीलकंठांचा नीलकंठी, श्रीधराचार्यांचा भावार्थ दीपिका श्रीमद भागवतावर असलेलं, आणि जगद्गुरु शंकराचार्यांचं शांकर भाष्य. या सर्वांनी पूर्वपक्ष करीत असताना त्या चार्वाकांच्या काही सूत्रांचं वर्णन करून ठेवलं. ते काय म्हणतात, मग त्याच्यावर आमचं उत्तर काय? पूर्वपक्ष मांडत असताना ते काय म्हणतात ही त्यांची सूत्र द्यावी लागतात. लोकायतिकाची किंवा चार्वाकांची सूत्र प्रसिद्ध नाही, पण या पद्धतीनं जगद्गुरु शंकराचार्यादिकांनी ती सूत्र मांडून ठेवली. मग ती सूत्र काय? पृथ्वी तेजो वायू इति तत्वाने, पृथ्वी आप तेज आणि वायू हे 4च तत्व आहेत. आकाश नावाचं तत्व ते मानत नाही, 5वं भूत मानत नाहीत आणि त्याला तत्व म्हणतात, म्हणजे तेच टिकणारे आहेत, त्याच्या पलीकडचं टिकणारं काही नाही. त्यानंतर तत्समुदाय शरीर इंद्रिय विषय संज्ञा, त्या 4 तत्वांचं एकत्रीकरण जेव्हा होतं त्याच वेळी शरीर इंद्रिय आणि विषय यांची निर्मिती होते आणि शरीर इंद्रिय विषय यांच्यापासून चैतन्य निर्माण होतं. चैतन्य निर्माण होतं कशापासून? शरीर इंद्रिय आणि विषय यांच्यापासून चैतन्य निर्माण होतं आणि त्या चैतन्यानं आणि त्या चैतन्याने विशिष्ट असं जे शरीर असतं त्यालाच पुरुष असं म्हणतात. तेव्हा चैतन्य विशिष्ट हा काय हा पुरुष हा. आणि मग त्या पुरुषार्थ काय मिळवायचा? काम हा एव एक हा पुरुषार्थ हा. त्यानं काम नावाचा एकच पुरुषार्थ मिळवायचा, बाकी काही मिळवायचं नाही. आणि मोक्ष म्हणजे काय? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मरणतेची मुक्ती, आणि त्यांचं सूत्र काय? मरणम एव अपवर्गः पुनरागमनम कुतः. मरण एव तेची आणि अपवर्गः मुक्ती. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले ते शब्द तेच त्यांच्या सूत्रात असलेले शब्द आहेत. मरणम एव अपवर्गः. तर फक्त एकदा मृत्यू झाला, आपण कालही हे वर्णन करून आलो आहोत की काय त्याचं पूर्वार्थ काय? यावत जीवम सुखम जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा मेला की मुक्त झाला, परत त्याला जन्माला यावं लागत नाही. मग जोपर्यंत आहोत तोपर्यंत सुखानं जगावं. आणि साधे म्हणतात मेलं म्हणजे गेलं. तर जेव्हा शरीर भस्मीभूत होईल त्यावेळी पुन्हा येणं नाही, अशा प्रकारची या लोकायतिकांची भूमिका आहे. आणि तेच महाराज सांगतात मरणतेची मुक्ती. मग या शरीराला पुष्ट करायचं, तूप पाजून पुष्ट करायचं. मग त्याकरता पिंडाच्या पोषके नागविवेचन लटिके पुराण केले भेद. पिंडाचं पोषण करीत असताना पिंड पाळून कैसा शीतळ ते तप्त भूमी ज्वाळ डोळवी. नाटाच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेले तहान भूक न सहावे वेळ तो राखीती किती एक काळ. पिंड पाळून कैसा शीतळ तो तप्त भूमी ज्वाळ डोळवी. आले मग संसारामध्ये ना नाही त्या यमासी करुणा बाहेरी काढिता कुडी प्राणा. ओढाळ सापडे जैसी धान्या चोर यात्रा धरी येतो. नाही दिले पावईल कैसा चालता पंथे तेने ओळसा. नसेल ठाऊके ऐकतो कैसा नीती बंद जैसा धरून या. क्षण एक नागिवा पायी. मला या 2 गोष्टी सांगायच्या. क्षण एक नागिवा पायी न चलवे तया करिता काही. ओढीती कांटवणा सोयी अग्निस्तंभ बाही कवटाळ. तहान भूक न सहावे वेळ तो राखीती किती एक काळ. पिंड पाळून कैसा शीतळ
तो तप्त भूमी ज्वाळ लोळली. शेवटच्या चरणाच्या बाबतीत आपण हे पाहू. पण आता या दोन गोष्टी आहेत. आपल्याला पायी चालत असताना एक 10 पावलं चालायचे असले तर क्षण एक नागव्या पायी न चलले, नागव्या पायानं म्हणजे पायात चप्पल नसताना थोडा वेळही चालवत नाही. पण तिथं जेव्हा यमदूत नेतात तेव्हा तप्त भूमीवरून नागव्या पायाने नेतात. कसं असतं. आणि पिंड पाळून कैसा शीतळ, बाहेर ऊन पडलं की फॅन लागतो, AC लागतो, अजिबात बाहेर जायचं नाही. 6 वाजेपर्यंत बाहेर निघायचंच नाही उन्हाळ्यात. असं चालतं का शीतळपणे पिंडाचं पालन केलं जातं. आणि पण ज्यावेळी सगळ्या पापाचं फळ देण्याची वेळ येते त्यावेळी मात्र तप्त भूमी ज्वाळ लोळली. अनेक योजनांचा तो यमलोक आहे. म्हणजे त्यातलं एक कुंड बरं श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंधाच्या 26व्या अध्यायात केलेले आहे. आणि त्यात हे सांगितलं की तांब्याच संपूर्ण त्याची भूमी तांब्याची आणि खालून त्याला सतत अग्नी, म्हणजे तो कायम तांब्याचा तवा अंथरलेला अनेक योजनांचा. आणि मग तिथे नेल्यानंतर हे जे यमदूत आहेत हे काय करतात, त्याला चपला घालतात वगैरे काही नाही. सगळ्या अंगावरचे सगळे कपडे काढून घेतात, कपडेच नसतात, आणि त्याच्यावर त्याला सोडून देतात घाल लोटांगण्याच्या. तो तप्त भूमी ज्वाळ लोळली ही स्थिती होते. ज्या शरीराला आपण अत्यंत शीतलता दिलेली आहे, अतिशय सुख दिलेलं आहे, अशा प्रकारच्या शरीराची ती अवस्था पुढे होते. म्हणून बिना फॅनचं बसायची सवय लावली पाहिजे. अशा प्रकारचं पिंडाचं पोषण जे करतात ते आत्ताचे असोत किंवा मागचे असोत, सांगणारे असोत किंवा करणारे असोत, हे सगळे 4 वाक्य लक्षात. पिंडाच्या पोषणाशिवाय दुसरं काहीही करायचं नाही, अशा प्रकारची ज्यांची भूमिका आहे. आणि आपल्या पिंडाच्या पोषणाकरताच लोकांना फसवायचं, शरीर खोटं सांगायचं, आणि आमच्या शरीराला सुख व्हावं याच्याकरता तुम्ही अमुक द्या हे सांगायचं. हे काय झालं, बोलण्यात आणि वागण्यात व्यभिचार. म्हणून पिंडाच्या पोषके नागविरेचन लटिके पुराण केलेले. वेद आणि पुराण खोटे आहेत असं स्पष्ट सांगायचं. त्यांच्याकडे हेच आहे का? हो, हेच आहे. अग्निहोत्रम भस्मगुंठनम बुद्धी पौरुषहीनानाम जीविका, त्यांचं सूत्र आहे. अग्निहोत्र करणं, भस्म लावणं, संध्या करणं, ब्रह्मयज्ञ करणं, हे काय आहे? ज्यांना बुद्धी अजिबात नाही ना ते हे लोक करीत असतात. आपण बुद्धिमान आहोत, आपण हे करायचं नाही, त्यांचं म्हणणं हे आहे. त्यानंतर कृषी गोरक्ष वाणिज्य दंड नित्यादी बुधैही एतैही एव सदोपायैही भोगान अनुभवेत. भोगाचा अनुभव घ्यायचा, मग त्याच्याकरता काय करा? कृषी म्हणजे शेती करा. गोरक्ष गाईचं रक्षण करा. गाईचं रक्षण पुण्य करण्याकरता नाही, त्याच्यापासून दूध मिळालं पाहिजे, त्याच्यापासून चांगले चांगले पदार्थ तूप इत्यादी मिळाले पाहिजेत, त्याच्याकरता गाईला जीव लावा. वाणिज्य म्हणजे व्यवसाय करा. दंड नीती म्हणजे राजेपण करा, म्हणजे राजन्यत्व स्वीकारा. इत्यादिकांच्याद्वारे सतत भोग भोगीत राहा. हे त्यांचं तत्त्वज्ञान. आणि बरं, वेद आहेत की नाही? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे अजिबात नाही असं त्यांचं म्हणणं. मग का? हे जे 3 वेद आहेत, या 3 वेदांचे जे कर्ते आहेत ते कर्ते कसे आहेत? त्रयो वेदस्य कर्तारः भंड धूर्त निशाचराः जरभरी तुरभरी इत्यादी पंडितानां वचस्मृत. म्हणजे 3 वेदांचे कर्ते जे आहेत ते भंड म्हणजे भांडण करणारे, धूर्त म्हणजे लबाड, आणि निशाचर म्हणजे राक्षस आहेत. आणि जरभरी तुरभरी असे शब्द वेदात येतात ना. तर हे त्यांचं जे बोलणं आहे अशा पंडित लोकांचं बोलणं आहे. त्याच्याकडे इतकं लक्ष अजिबात देऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे सगळं त्यांचं जे बोलणं आहे, या बोलण्यावरून आपल्याला हे स्पष्ट जाणवतं की त्यांनी वेदाला आणि पुराणांना खोटं ठरवलेलं. 2च वेद आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. दंडनीती एव विद्या आणि अर्थगांधर्व वेदौ एव वेदौ. दंडनीती हीच खरी विद्या आहे, याच्याशिवाय अध्यात्मविद्या इत्यादी कोणतीही विद्या नाही. आणि अर्थगांधर्व वेद, अर्थवेद म्हणजे कौटिल्यशास्त्र, अर्थशास्त्र ज्याला म्हणतात, संगीतशास्त्र.
संगीतशास्त्रातूनही पैसा मिळतो आणि अर्थशास्त्रातूनही पैसा मिळतो. या म्हणजे ज्याच्यातून पैसा मिळतो आणि तुम्हाला भरपूर भोगता येतात त्यालाच वेद म्हणायचं, बाकी वेद नाही. तर अर्थकामशास्त्रम लोकायतशास्त्रम प्रत्यक्ष मूलत्वात, हे या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष देतात. अर्थशास्त्रही तुम्हाला प्रत्यक्ष पैसा देतं आणि कामशास्त्र तुम्हाला प्रत्यक्ष सुख देतं. म्हणून यांना घरी पैसे येतात आणि त्या पैशानं सगळं आणलं, सगळे भोगानुकूल होतात. म्हणून कामशास्त्र आणि अर्थशास्त्र हेच प्रत्यक्ष आहेत, म्हणून त्यांना वेद म्हणायचं. त्यानंतर तुल्यत्वे वपुषा मुखादि अवयवैहि वर्णक्रम कीदृशः, या जगाची वर्णाश्रम व्यवस्था सांगितली जी सगळी खोटी आहे. का? अरे तोंडाच्या ठिकाणी तोंड आहे, दाताच्या ठिकाणी दात आहेत, कानाच्या ठिकाणी कान आहेत, डोळ्याच्या ठिकाणी डोळे आहेत. इतर वर्णांना असं म्हणजे वेगवेगळं आहे असं आहे का? असं जर नाही तर सगळे सारखे आहेत. खरं सांगू, आजच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी प्रचलित झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी लोकायतिकाकडून आलेल्या आहेत, म्हणजे चार्वाक दर्शनातून आलेल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अगदी पुढे सांगतात, पातिव्रत्यादि संकेत बुद्धिमत दुर्बलही कृतः. पातिव्रत्य वगैरे इत्यादी जे पाळणं आहे ना, बुद्धिमान असलेले दुर्बळ असलेले लोक त्यांच्याकडून केलं गेलेलं आहे. मना आला तैसा करती विचार, आपल्या मनात जे आलं तेच चांगलं आहे अशा प्रकारची या लोकांची भूमिका आहे. म्हणून आणि असं करीत गेलं की संसार परत येत नाही, मृत्यू झाल्यानंतर परत संसाराला यायचं नाही, अशा प्रकारची यांची भूमिका आहे. ईश्वराला ते मानत नाही. त्यानंतर प्रमाण कोणते मानतात? प्रत्यक्षम एव प्रमाण, प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमानम अप्रमाण, अनुमान प्रमाण नाही. अनुमान प्रमाण मानायचंच असलं तर जे लोकप्रसिद्ध अनुमान आहे तेवढंच ते चार्वाकाला मान्य आहे. अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. स्वभाव हे जगताचं कारण आहे आणि जगात धर्मच नाही म्हणून अधर्म नाही आहे. धर्माची सिद्धी आमच्याकडून होत नाही. धर्म आणि मोक्ष या जगात कशाच प्रकारे नाही हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. म्हणून धर्मच जिथं नाही त्याच्या विरुद्ध अधर्म असेल का? नाही. म्हणून अधर्मही नाही. म्हणूनच धर्म आणि अधर्म नाही तर धर्माचा परिणाम स्वर्ग आहे का? नाही. आणि अधर्माचा परिणाम मोक्ष आहे का? तर मोक्षही नाही, चार्वाक आहे. अशा प्रकारे म्हणून या सगळ्यांचं नियमन करणारा परमेश्वर नावाचा कुणीही नाही. लक्षात ठेवा, राम नाही असं म्हणणारे, रामाला सिद्ध करा असं म्हणणारे, न्यायालयात रामाच्या बद्दल अशी भूमिका मांडणारे हे वैदिक हिंदू तत्वज्ञानाला मान्य असलेले लोक नाहीत तर हे चार्वाक लोक आहेत. म्हणून देव मानत नाही. अशा प्रकारे परलोकयायी जीवा प्रत्यक्षेण न अनुभूयते परलोकिनो अभावात परलोकाभाव. मनुष्य मरतो म्हणे, मनुष्य मरताना कुणाला दिसलं बरं? जीव जातोय हे कुणाला दिसलं का? हे जीव जातोय हे दिसत नाही. म्हणजेच जे आपल्याला प्रत्यक्ष नाही आणि आम्ही परलोकाचा अभाव सिद्ध केलेला आहे म्हणून तो दुसरीकडे जाऊ शकत नाही, म्हणजे मरला ते इथंच जिरलं, तो कुठेही जात नाही. अशा प्रकारचं तत्वज्ञान या चार्वाकानं मांडलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचे जे लोक असतात, आता बघा हे सगळं वर्णन आपण केलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा 3 चरणामध्ये हे वर्णन केलं. हे पूर्व पक्षाचं वर्णन म्हणून आहे, त्याचा परिणाम म्हणून पुढे महाराज सांगणार आहे. पण विचार करा, अशा प्रकारचं वर्णन जर ऐकलं आणि तुकाराम महाराज हे सांगतात म्हणजे असंच बरोबर आहे असं जर वाटलं तर, मागचा पुढचा विचार न करता तेवढ्याच चरणांचा विचार करून असंच आपण केलं पाहिजे असं म्हटलं तर आपण गोत्यात येऊ शकतो. म्हणून महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, तुका म्हणे पाठी उडती यमदंड पाप पुण्य लंड न विचारी. असे जे लंड लोक आहेत, असे जे नपुंसक लोक आहेत, तर हे या पाप पुण्याचा विचार करीत. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांनी अशा लोकांना दिलेला हा किताब आहे, दिलेला हा पुरस्कार आहे, दिलेलं हे बक्षीस आहे. काय? असे लोक पुरुषच नसतात म्हणे, असे लोक नपुंसक असतात. आता आपण ठरवायचं आपल्याला पुरुष व्हायचं आहे का नपुंसक व्हायचं? पुरुष जे पुरुषार्थ मानित नाही त्यांना पुरुष म्हणता येत नाही. म्हणून
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला जर खरा पुरुष सिद्ध व्हायचं असेल तर त्याकरिता अगोदरच्या 3 चरणामध्ये जे सांगितलेलं आहे ते आपण न स्वीकारलं पाहिजे आणि आपल्या वेद भगवंतानं आपल्या श्रुती माऊलीनं ज्याचा स्वीकार केला आहे, जे श्रेष्ठ आहे, जे सर्वोत्तम आहे अशा पद्धतीनं मानलंय त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. याचा स्वीकार केला नाही आणि जे दिसतंय ते खरं मानून त्याच्याच मोहात मनुष्य पडला तर परिणाम काय होतो? तो का म्हणे पाठी उडती यमदंड. तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांना जोपर्यंत त्यांच्या ताब्यात सगळे तोपर्यंत कदाचित मिळेल, दोघांचं सुखही मिळेल, जोपर्यंत वाणिक शक्ती आहे तोपर्यंत आपलंच मत खरं करून ते मानतीलही. वाणिक शक्ती कुठपर्यंत राहणार आहे हो? ज्यावेळी मृत्यू होईल त्यावेळी मात्र स्वतःच्या ताब्यात काहीही राहत नाही, मनुष्य पूर्ण पराधीन होतो. आत्ताच आपण काही चरणांचा पोह केला होता. नाही त्या यमासी करुणा बाहेरी काढिता पुढी प्राणा ओढाळ सापडे जैसी धान्या सोर यातना भिजेत. यमाला करुणा कशी नसते विचार करा. ज्यावेळी यम शरीरातून प्राण बाहेर काढून नेण्याकरता येतो त्यावेळी वेदना किती होतात ठाऊक आहे? 1000 विंचू एकदाच चावल्याच्या वेदना. तुम्ही म्हणाल कुणी पाहिले, अनुभवलंय आपण? जो अनुभवतो तो निघून जातो, तो सांगायला परत येत नाही. मग सांगता कसं येईल? तर प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांच्या जीवनातली घटना आहे. बाबाजी महाराज पंडित त्यांच्या जवळ होते आणि मृत्यू झाला कुणाचा? गुलाबराव महाराजांचा. आणि त्यानंतर पुन्हा ते जिवंत झाले. त्यांनी सांगितलं बाबाजी आजपर्यंत मी ऐकलं होतं रे की मृत्यूच्या वेळी 1000 विंचू चावल्याच्या वेदना होतात. मला प्रत्यक्ष कोणी सांगितलं नव्हतं म्हणून मला प्रत्यक्ष तो अनुभव घेऊन तुमच्यापर्यंत सांगायचं होतं. हे खरं आहे, शास्त्राने सांगितलं हे खरं आहे की 1000 विंचू चावल्याच्या वेदना होतात. विचार करा, 1 विंचू चावला तर माणसाची काय परिस्थिती होते, 1000 विंचू चावले तर परिस्थिती काय होत असेल. ही फक्त सुरुवात असते. हा फक्त पुढच्या सगळ्या चित्रपटाचा ट्रेलर असतो. मृत्यू म्हणजे इथं एवढ्या वेदना आहेत तर पुढं गेल्यावर काय काय असेल. बाहेरी काढिता पुढी प्राणा. उपनिषदामध्ये असं वर्णन आलंय की ज्यावेळी प्राण शरीरातून काढला जातो त्यावेळी होतं काय, तर आपला प्राण प्रत्येक नसानसामध्ये गुंतलेला आहे. प्रत्येक नसानसामध्ये. एखादा घोडा त्याला बांधलेला आहे, तो जेव्हा माजतो, पळण्याची इच्छा होते त्यावेळी ते सगळं उपटून तो पळण्याचा प्रयत्न करतो. आणि ते उपटताना, तो खिळा उपटताना ज्याप्रमाणे अशी भूमी उकरून यावी त्याप्रमाणे यम आपल्या कुडीतून आपल्या शरीरातून प्राण काढीत असताना आपल्या नसातून तसं उखडणं. आणि त्यामुळे या वेदना होतात. आणि या वेदना झाल्यानंतर सुद्धा ते थांबत नाही. बाहेरी काढता कुडी प्राणा ओढाळ सापडे जैसी धान्य. यमाला करुणा नसते. ओढाळ गाय धान्यात सापडल्यानंतर त्या शेताचा मालक ज्याप्रमाणे त्या गाईला कसंही कितीही मारतो, कुठेही मारतो, एखादा चोर बरेच दिवस सापडत नाही आणि तो सापडला मग त्याच्यावर जसा हात धुवून घेतला जातो सगळ्यांकडून, तशी स्थिती प्रत्येक जीवाची होते. असा विचार करणाऱ्या जीवाची होते. अजून काय होतं? बाहेरी काढता कुडी प्राणा ओढाळ सापडे जैसी धान्या चोर यातना धरी येतो. नाही दिले पावईल कैसा चालत आपण तेने ओळसा. नसेल ठाऊकी ऐकतो कैसा नेती बंद जैसा धरून. आपण जर काही दिलंच नाही तर आपल्याला प्राप्त कसं होईल? म्हणून एखादा बंदी असावा, एखादा चोर असावा, त्याप्रमाणे याला नेलं जातं. क्षण एक ना किंवा पायी न चलवे आपण हे पाहिलं. आणि या ठिकाणी शास्त्राला प्रतिकूल असलेले किंवा शास्त्रांना अनुकूल म्हणून न सांगितलेले अशा प्रकारचे भोग जर भोगले तर त्याचा परिणाम काय आहे? स्त्री असेल तर यमलोकामध्ये पुरुषाच्या रूपात उभा केलेला लोखंडाचा, तप्त लोखंडाचा खांब असतो
आणि त्याला त्या स्त्रीला आलिंगन द्यावं लागतं. आणि पुरुष असेल तर स्त्रीच्या रूपात असलेला असा तो खांब आहे, त्याला आलिंगन द्यावं लागतं. त्यानं जर या जन्मात अनैतिक कृत्य केलं असेल तर. आणि म्हणून ज्यावेळी यमाचे दंड पाठीवर उडतात त्यावेळी मनुष्य पराधीन झालेला असतो, असहाय्य झालेला असतो, त्रस्त झालेला असतो, दुःखी झालेला असतो. म्हणून हे दुःख आपल्याला नको असेल तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे काही करा, पण चार्वाकानं जे सांगितलं जीवच देव आहे हे मानू नका. खाणं एवढीच भक्ती आहे हे मानू नका. मृत्यू झालं की संपलं हे मानू नका. शरीरातच पोषण केलं पाहिजे हे मानू नका. लोकांना फसवू नका. वेद आणि पुराणांना खोटं कधी समजू नका. मनाला येईल तसं वागू नका. आलं मनाला गेलं शेणाला, नाही तर बसलं उन्हाला, असं करू नका. मनोमार्गे गेला तो येथे चिमुकला हे निश्चित लक्षात ठेवा. आणि एवढं संपलं म्हणजे संसार आपल्या बापाला चुकत नसतो, पुन्हा संसाराला यावं लागतं हे पक्क लक्षात ठेवा. म्हणून संसाराला न येण्याकरता चार्वाकाच्या मताचा अनुयायी होण्यापेक्षा संतांच्या मताचा अनुयायी व्हा, की जेणेकरून या नामसाधनेचा परिणाम म्हणून आपल्याला पुन्हा संसाराला यावं लागणार नाही आणि यमदंडही पाठीवर उडणार नाही. अशा प्रकारची साधना आपल्या जीवनात व्हावी या उद्देशानं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं हे बोलणं आहे. तेव्हा आपण त्याचा विचार करावा आणि जे त्याज्य आहे त्याचा त्याग करावा, जे ग्राह्य आहे त्याचा स्वीकार करावा आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा संदेश या निमित्तानं आपल्यासमोर ठेवून झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पित करून वाणीला आपण हेच पूर्ण घेऊया. तुका म्हणे पाठी उडती यमदंड